मला ना नवीन दूध व्यवसाय चालू करायचा, पण लय कन्फ्युजन आहे. कशाचा चालू करावा, कसा चालू करावा, गाई कराव्या का म्हशी कराव्या, लय कन्फ्युजन आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, मी एक इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली होती. तिथं विचारलं होतं की तुम्हाला दूध व्यवसाय संदर्भात काही प्रश्न विचारत असतील तर विचारा. मित्रांनो, भरपूर लोकांनी प्रश्न विचारले. त्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात हा प्रश्न होता की व्यवसाय कसा चालू करायचा, नवीन दूध व्यवसाय. आणि जर समजा आम्ही चालू केला तर गाईचा चालू करावा का म्हशीचा. काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर देणार आहे. दूध व्यवसाय चालू करायचा असेल ना, आधी एक मनात जिद्द ठेवायची. मी दूध व्यवसाय चालू केला तर लय दिवस ठेवणार आहे, टिकून राहणार आहे, लगी बंद करणार नाही, ही जिद्द ठेवली मनात. नंतर बघायचं की आपल्या एरियात गाई जास्त चालतात का दुधाचं, म्हशी जास्त चालतात दूध. तर मित्रांनो कसं आहे, आता जर समजा मोठ्या सिटीच्या कडेला असेल तर म्हशी जास्त चालतात आणि एक 10 म्हशी ठेवतात आणि 4-5 गाई ठेवतात. दोन्ही मिक्स करून सिटीमध्ये विकते ती 60-70 रुपये लिटर दूध जातं. तसं खेड्यात फक्त गाई सांभाळते ती जास्त दूध निघतं, एक 30-35. आता एवढा रेट नाही, पण 30-35 रुपयाने जर गेला तरी आपल्याला एक परवडतो हा व्यवसाय गाईंचा. मग आता तुम्ही हे फायनल केलं गाई का म्हशी, तर मित्रांनो आता सुरुवातीला तुम्हाला एक चांगल्या प्रतीच्या गाई घ्याव्या लागतील. ह्याच्यापासूनच तुमची नवीन दूध व्यवसायाची सुरुवात होणार आहे. नंबर दिसत आहे ना, या नंबरवरती कॉल करून हरियाणाच्या गाई म्हशी खरेदी करू शकता. कारण महाराष्ट्रातल्या गाई म्हशीनं तर दूध व्यवसाय परवडत नाही. मी तर ट्राय करून बघितलेलं नाही, परवडला मला. हरियाणाचे मी पण गाई म्हशी खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो. तर हरियाणाची गाई म्हशी खरेदी केली आहे. तुम्ही सुरुवात 1-2 गाईपासून चालू करू शकता, परत हळूहळू वाढवत शकता. तर अशा प्रकारे ही सुरुवात झाली. मग आता मित्रांनो, तुम्हाला ह्याच्यानंतर एक चेअरमन बघावं लागेल, एक डेअरी बघावं लागेल चांगली. चेअरमनला आधी विचारायचं दूध घालण्याआधी, चेअरमन मला पुढे दूध व्यवसाय वाढवायचा आहे. जर दूध व्यवसाय वाढवताना तू जर पैसे देत असला तर मी तुझ्या डेअरीला दूध घालणार आहे. चेअरमन म्हणला, बिनधास्त त्याच्या डेअरीला दूध घालायचं. आधी त्याच्या दुसरे ग्राहक आहे ते त्यांना विचारायचं, हे चेअरमन चांगला आहे का हिशोबाला वगैरे, हे विचारून त्या चेअरमनला दूध घालायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही दूध व्यवसाय चालू करू शकता. सुरुवात 1-2 गाईपासून चालू करा, हळूहळू वाढवत जावा.